मला इशारा आहे तो दिलेला आहे. माझी लढाई आमदाराच्या विरोधात आहे. आमदारांनी ते थांबवलंय म्हणून मी आमदाराची लढाई लढतोय. राज्य सरकारने कुठल्याही परिस्थितीमध्ये हे SRA थांबवलं, सर्वे थांबवलेला नाहीये. त्यांना फक्त काय प्रेशर टॅक्स यूज करून आता काही लोकांचं धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी परिस्थिती आहे. म्हणून कोणी प्रेशर टॅक्स यूज करून त्या गोष्टी केलेल्या आहेत. आमचं म्हणणं आहे ते चालू व्हायला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीत चालू व्हायला पाहिजे. आता त्यांनी करून आणावं ना. आम्ही मतदान केलंय त्यांना, आमदार म्हणून आम्ही निवडून आणलंय त्यांना. आम्ही विरोधात असेल तर गोष्ट वेगळी होती. आम्ही त्यांच्याबरोबर युतीमध्ये होतो. आम्ही त्यांना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही त्यांना मतदान केलंय. मग त्याने आमच्याच उरावर का उठावं? सकारात्मक त्यांनी आमच्याबद्दल करावं. तर 1 ऑगस्ट पासून मी उपोषणाला बसणार, आमरण उपोषणाला. जर या गोष्टी नाही सुद्धा थोडा हे करायला लागतं आपल्याला. घरामध्ये सुद्धा जर झालं तर थोडा राग दाखवायलाच लागतो. न्याय जर असं वेगळ्या पद्धतीने एका भावाला वेगळा आणि एका भावाला वेगळा, जर तुम्ही कॉलनीमध्ये वेगळा न्याय देताय आणि झोपडपट्टीमध्ये वेगळा न्याय देताय तर ते करायला लागतं. 2 भावामध्ये जर एका भावाला जर वेगळा न्याय मिळाला आणि एकाला वेगळा न्याय मिळाला तर भाऊ विरोधात जातो कुटुंबाच्या. आमरण उपोषण 1 ते 1 नाही येत तोपर्यंत मी नाही आमरण उपोषण मागे. का नाही सुटणार? माझं तेवढा मॉरल पॉवर सांगते. ज्या पद्धतीने मी SRA पर्यंत घेऊन आलो, दारात लोकांच्या दरवाज्यात घेऊन आलो नव्या मुंबईचा, 25-30 वर्षामध्ये यांनी SRA फक्त बोललेत, पण त्यांनी कधी झोपडपट्टीचा सकारात्मक व्हायला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवलाच नाही आमदारांनी. म्हणून मी हे करतो होईल. मला माझं मॉरल माझे बोलते, नाही तर या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन. हे 2 प्रकार आहेत. आमरण उपोषण या हाताने मी प्राणाची हे नाही करणार, परवा नाही करणार. या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन. जे होईल ते होईल. आता हे तुम्ही प्रकल्पग्रस्त ते तुम्हाला समजायला पाहिजे आणि आमदारांना समजायला पाहिजे. ही MIDC ची जमीन आहे. MIDCच्या माध्यमातूनच MIDCने ची यंत्रणा उभी केली. MMR हा डिजन का एकटा नव्या मुंबईवरती नाहीये. MMR हा फक्त मुंबई सोडून MMR हा नवीन झालेला आहे. प्रकल्पग्रस्तांना अन्याय होतोय, काय होतं हे कोणी हे करायला पाहिजे, आमदाराला समजायला पाहिजे, आमदारांनी बोलायला पाहिजे. मी काय बोलणार आहे? मी झोपडपट्ट्यांसाठी लढाई माझी मी लढतोय. त्या जर जमीन त्यांची असेल, शासनाची नसेल, त्यांची असेल, त्यांना मोबदला देण्यासाठी आमदारांनी लढाई लढायला पाहिजे. ते ना गावठाणामध्ये नाही प्रकल्पग्रस्तांना न्याय देऊ शकत, ते इथं काय देतील? मी 2 याच्यासाठी उपोषण करणार आहे. झोपडपट्टीसाठी तर आहेच आहे, पण जो 17 प्लाझा आहे, जो नवी मुंबई महानगरपालिकेने जो टेंडर काढून विकलाय, त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे. त्यात 100 करोडचा भ्रष्टाचार झालाय, त्याची सुद्धा इन्क्वायरी झाला पाहिजे. याच्यात कोणाचे हात पिवळे झालेत हे सुद्धा त्यात निघायला पाहिजे. ही पण माझी मागणी असणार आहे. या मागणीसाठी मी उपोषणाला बसणार. 12,000 मीटरचा प्लॉट आहे, म्हणजे किती करोडचा प्लॉट होता त्यावेळेस? तो 60 करोडला विकला गेलाय. आज किंमत काय आहे त्या प्लॉटची? 60 का 64 करोडला टेंडर दिलाय, ते पण रिंग करून टेंडर दिलेलं आहे. का नव्या मुंबईतल्या बिल्डरनी का नाही घेतला? मग त्यावेळेस नव्या मुंबईतल्या बिल्डर लोकांना सर्वांना बाजूला करण्यात आला आणि आत्ताच्या बिल्डर लोकांना आणून ते देण्यात आलाय. आणि तो आज तुम्हाला मी 60 का 64,000 माझी एखाद्या वेळेस चुकीची सुद्धा माहिती असेल, जास्त पण असू शकते, कमी पण असू शकते, पण मला वाटतं 70च्या आसपासच कुठेतरी तो आहे. म्हणजे आज रेट काय 12,000 मीटर, आणि कोणी दिली परवानगी यांना? कुठल्या शासनाने परवानगी दिली यांना ही टेंडर काढायला? आणि मग तुम्ही बोंबलता सिडकोत भ्रष्टाचार होतो, MIDCत भ्रष्टाचार होतो. अरे तुम्हाला मी आता सांगायला लागलं तर त्यांचे जे प्लॉट आहेत ना, त्यांचे जे काय बोलतात केरनेच्या समोरचे जे MIDCचे प्लॉट आहेत ना, तिथे त्या बोनकोड्याचा दलित लोकांचा काय बोलतात स्मशान हडपलंय. त्या ठिकाणी स्मशान होऊन नाही देत दलित लोकांचं. कोण नाही होऊन देत? का दलितांवरती अन्याय होतो? तर गावातले दलित आहेत म्हणून बिचारे गप्प असतात. पण आता मी नाही गप्प बसणार. त्यांना सुद्धा न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार. आता त्यांनी घोषणा मी करायच्या अगोदर त्यांनीच सांगितलं, 2015ला सांगितलंय क्लस्टर मी क्लस्टर लागू करणार आणि हे करणार. तर त्यांनी लागू करून घ्यावं ना. स्वतःच आहे ना, स्वतःची मोरी आणि अशातला प्रकार आहे.